श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे. दिवसाची सुरुवात चांगल्या कामाने, सकाळी उठल्यावर लगेच तळहाताचे दर्शन का घ्यावे आणि कोणत्या मंत्राचा उच्चार करावा. दिवसाची जर सुरुवात शुभ झाली तर दिवस हा आपला छानच जातो. तर यासाठी आपण दिवसाची सुरुवात शुभ असेल तर संपूर्ण दिवस चांगला राहतो अशी जुनी मान्यता आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर देवी देवतांचे मंत्र आणि नामस्मरण करण्याची परंपरा आहे. यासोबतच तळहात पाहून मंत्राचा जप करावा. कसा करावा हे जाणून घ्या. या परंपराशी संबंधित काही खास गोष्टी. सकाळी तळहाताकडे पाहताना कोणत्या मंत्राचा जप करावा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. या मंत्राचा अर्थ असा आहे की तळहाताच्या पुढील भागात देवी लक्ष्मी वास करते. करमध्ये म्हणजे देवी सरस्वती तळहाताच्या मध्यभागी आणि करमुले म्हणजे भगवान विष्णू तळहाताच्या मूळ भागात वास करतात. मी या देवतांना नमन करतो. तळहाताचे दर्शन घेतल्याने काय फायदा होतो. शास्त्रामध्ये असे मानले जाते की दररोज सकाळी देवी लक्ष्मी सरस्वती आणि भगवान विष्णूंचे ध्यान करत तळहाताचे दर्शन केल्याने आपल्या दिवसाची सुरुवात शुभ होते. या शुभ कार्यामध्ये दैनंदिन कामात यश मिळते आणि जीवनात सुख शांती राहते. तळहातांच्या दर्शनाचा विधी काय आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर बेडवर बसून दोन्ही हातांचे तळवे एकत्र जोडून करदर्शन करावे. यानंतर करदर्शन मंत्राचा जप करावा. मंत्राचा उच्चार केल्यानंतर दोन्ही तळवे एकत्र घासून चेहऱ्यावर लावा. करदर्शनम प्रथेचा संदेश काय आहे. करदर्शनम परंपरेचा संदेश असा आहे की हात आपले भाग्य घडवतात. हाताने काम केले तर सुख शांती आणि यश मिळते. हाताचे महत्त्व सांगण्यासाठी ऋषीमुनी ही परंपरा निर्माण केली. ज्यांना हे समजते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते. जे लोक सतत काम करत असतात ते नेहमी यशस्वी आणि आनंदी राहतात. आजचा व्हिडिओ अशी छोटीशी माहिती सांगण्याच्या प्रयत्नात. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्हाला बघायला मिळतील. अशा प्रकारे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.